मुलाला धरायला गेला आणि तो मुलगा आणि वडील अगोदर खाली कोसळले आणि नंतर त्याच्या आईने सुद्धा उडी मारून घेतली. देवळाई येथून एक तरुण जवळपास त्याचं वय 18 वर्ष होतं. ते येऊन डोंगराच्या कडेवर 10 वाजेपासून ते 1 वाजेपर्यंत तो नाट्य थरार करत होता. ऐकायला तयार नव्हता. मी त्याच्याजवळ 5 फूट अंतरावर असताना मी सुद्धा गावाच्या वतीने पोलीस डिपार्टमेंट माझ्यासोबत होतं, परंतु मुलगा ऐकण्याच्या स्थितीत नव्हता. तो वारंवार जागा बदलत होता आणि आईशी संवाद साधत होता. आईने सुद्धा भरपूर त्याला विनंती केली की बाळा असं नको तसं नको, पण त्यांनी काही ऐकण्याच्या तो स्थितीत नव्हता. डिप्रेशन मध्ये गेलेला होता. आईने विनंती केली. जवळपास 3 तास आम्ही त्याची विनंती करत होतो. त्याच्यानंतर त्याचे वडील खाली होते. खाली येऊन त्याचे वडील सुद्धा विनवणी करत होता, परंतु काही क्षणात 15-20 मिनिटात शेवटच्या त्याचे वडील वरती आले. आम्हाला वाटलं तो समजावण्याच्या नादात त्याला थोडं बोलतील, परंतु त्यांना मुलाला धरायला गेला आणि तो मुलगा आणि वडील अगोदर खाली कोसळले आणि नंतर त्याच्या आईने सुद्धा उडी मारून घेतली. कुठलचे होते हे देवळाई पॉईंटचा असा अंदाजे आहे पूर्ण पत्र. आणि त्यांचं घरगुती काय असेल नाही. नाव आहे चांदोडे काहीतरी नाव आहे. व्हायला किती होतं? 18 वर्ष होतं. तुम्ही काय समजून त्याला? आम्ही त्याला सांगितलं बाबा आईकडे बघ, एवढी नको मारू, तू शिक्षित आहे, अनाडी नाहीये, तुझं काय भविष्य बघ, आईला सांभाळ, वडिलाला सांभाळ, अशी विनंती आम्ही केली. काय बोलत? नाही मी मला मारायचंच म्हणतो. साधारणतः किती वय होतं त्याचं? 18 वर्ष. किती वाजता झालं? ते 10 वाजेला चढला होता सर. ते 1च्या दरम्यान झालं जवळपास. हो. कुठून मारली ती? समोर मारली नाही झाडाजवळ. हो झाडाजवळ. काय तुमचं काय नाव? संजय जाधव, माझी सरपंच. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.